आई माऊलीचा आई माऊलीचं नाव घेऊन सुरुवात करूया आपल्या नवीन ब्लॉगच्या दुसऱ्या पार्टला. लोणावळ्यामध्ये येऊन ट्रेन थांबलीच होती की हळूच आवाज आला, दादा ही ट्रेन कडे जाते. मी सांगितलं मग शिवाजीनगरला जायला, पण त्याला जायचं होतं एकविराईला. त्यांना वाट माहित नव्हती आणि मला लोणावळ्याला जायची वाट माहित नव्हती. पण काय सगळे निघालो रेल्वे ट्रॅकने चालत. रेल्वे ट्रॅकने कशाला जायचं म्हणलं, कारण एखादी ट्रेन आली असती आणि सोबत घेऊन गेली असती आम्हाला शिवाजीनगरला, आणि आमचा काय ट्रिप अर्धा सोडून घरी जायचा प्लॅन नव्हता. म्हणून आम्ही ट्रॅक चेंज केला, एका हॉटेलवर चहा पिला आणि लागला आपल्या वाटेला. किती पण चाललं तर कारला डोंगर मॅपवर 8.5 किलोमीटर दाखवत होतं. चलून चलून पाय एवढे दुखत होते की आता काय सांगा यार. तरी पण पोरं मजा करत होते म्हणून काय वाटत नव्हतं चालायला. चालत चालत आलो हायवेवर असणाऱ्या डोंगराकडे जायच्या कमानीपर्यंत, आणि तिथं गेला थोडा विश्राम. तिथून पण 3 किलोमीटर लांब होतं आईचं मंदिर, आणि मग थोडा वेळ बसून निघालो मंदिराकडे. जाताना साईडने एक बस गेली, त्याच्यावर लिहिलं होतं मी हाय कोळी. हो, आपण हायच कोळी. चालत चालत आईचं नाव घेत आलो पायथ्याला, आणि चालून चालून गँग दमली होती. मग गँग करू लागली विश्राम आणि मी करू लागलो व्हिडिओ. इथं खाली पालखी आली होती, एक कोणत्या गावून आली ती काय माहित, पण भारी होती यार. नाचू लागते सगळेजण, त्यांना पाहून आम्हाला पण नाचू वाटलं. पण आम्ही लय दमलो होतो चालून चालून, म्हणून थोडा विश्राम केला आणि बघत बसलो इथं. इथे पोर नाचू लागते ते. इथे या पालखीवर संभाजी महाराजांचा पुतळा देखील बसवला होता. ते पाहून थोडं वेगळंच वाटलं, पण सगळे इमोशन्स ठेवले साईडला आणि चढू लागलो डोंगर. ही गँग आताच भेटली ती, एवढी फ्रेंडली झाली होती ना की आता काय सांगा. जसं की आम्हाला भेटून 2 घंटे नाही 2 वर्ष झाले. असं डोंगर चढत चढत आला डोंगराच्या अर्ध्या वाटेपर्यंत. गेल्या बारीशी फिरायला आलो तेव्हा हात जरा सुका सुका होता, पण आता पाणी भरून व्हायला या झऱ्याला. डोंगर तर चढू लागतो, पण नुसतं बस वाटलेलं ते जागी जागी. पण गँगचा जोश थोडाही कमी होईना गेला होता. पाय किती काय दुखणार, रात्री आईच्या नावाने किती काढणार, पण आज डोंगर चढायचं म्हणून. पण आम्हाला आमच्याहून जरा जास्त जोश असणारे माणसं भेटली. हे बघा, अरे एवढी सरळ वाट आहे तर तिथं त्यांना तिथून उतरू वाटत आहे. तिथं वाट नाही, सरळ काय नाही. पडले बिडले तर जातील 12च्या भावात. ते जाऊ द्या, आपण वाईट साईड बोलणे, आपण जाऊ दर्शनाला. फायनली आला वर. आईचं मंदिर बघितले, मनाला एवढं समाधान वाटलं ना की यार एकदम सुकून भेटला. असं पावसात भिजून बाहेरून तर ओलं झालोच होतो, मंदिराला पाहून आतून पण थंडगार झालो. याच्या पुढचा प्रवास पुढच्या पार्ट मध्ये. तर माऊली भेटूया आपल्या नवीन व्लॉग मध्ये. जय शिवराय.